विद्यार्थी मित्र हो, आज आपण पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचा अभ्यास करणार आहोत. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे असे ट्रान्सड्यूसर की ज्यांच्या वर्किंगसाठी एक्सटर्नल पॉवर सप्लायची आवश्यकता असते. म्हणजेच ते सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर नसतात. यामध्ये 3 प्रकारचे ट्रान्सड्यूसर आहेत: रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर आणि इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता यापैकी पहिला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, यामध्ये पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत थर्मिस्टर. आकृतीमध्ये आपल्याला इथे दिसेल तुम्हाला की या ठिकाणी एक डबीच्या आकाराचा हा ट्रान्सड्यूसर आहे. यामध्ये सेमीकंडक्टर मटेरियल असतं आणि उजव्या बाजूला इथे या ठिकाणी सिम्बॉल दिसेल. रेजिस्टर सारखा सिम्बॉल आहे, फक्त काय केलेलं आहे, इथे सर्कल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा थर्मिस्टरचं टेम्परेचर वाढलं असता त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. आता यामध्ये देखील 2 प्रकारचे थर्मिस्टर असतात. एक ज्यांचा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी आहे आणि असे थर्मिस्टर की ज्यांचा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी असतो. म्हणजे काय की जेव्हा टेम्परेचर वाढलं असता रेजिस्टन्स ज्यांचा कमी होतो ते निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी. आणि याच्या उलट जेव्हा सेमीकंडक्टर मटेरियलचा टेम्परेचर वाढलं असता ज्यांचा रेजिस्टन्स पण वाढतो असे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी असलेल्या सेमीकंडक्टर मटेरियल किंवा थर्मिस्टर. आता इथे आपण जो ट्रान्सड्यूसर पाहणार आहोत थर्मिस्टर या प्रकारचा, यामध्ये निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी असलेलं सेमीकंडक्टर मटेरियल ठेवलेलं आहे. म्हणजेच टेम्परेचर वाढलं असता या सेमीकंडक्टर मटेरियलचा रेजिस्टन्स कमी होतो. जेव्हा टेम्परेचर वाढलं जाईल तेव्हा या सेमीकंडक्टर मटेरियलमधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे आपल्या सेमीकंडक्टर मटेरियलपासून सुटे होतील टेम्परेचर वाढल्यामुळे, आणि त्यांच्या ॲटॉमिक बॉन्डपासून ते सुटे झाल्यामुळं फ्री इलेक्ट्रॉनची संख्या मटेरियलमध्ये वाढेल आणि फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं मटेरियलचा रेजिस्टन्स कमी होतो. अशा पद्धतीचं ह्या थर्मिस्टरचं वर्किंग आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 2 प्रकार दाखवलेले आहेत. थर्मिस्टरचे 2 प्रकार: पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट PTC थर्मिस्टर, यामध्ये टेम्परेचर वाढलं असता रेजिस्टन्ससुद्धा वाढतो, आणि दुसरा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट NTC, म्हणजेच टेम्परेचर वाढलं असता रेजिस्टन्स कमी होतो. अशा या थर्मिस्टरचे महत्त्वाचे उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला उपयोग, इट इज यूज्ड ॲज टेम्परेचर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर म्हणून वापरला जातो. दुसरा उपयोग, थर्मिस्टर हा बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज केलेला असतो. तिसरा उपयोग, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मिस्टरचा उपयोग केला जातो. आणि चौथा उपयोग, इट इज यूज्ड इन मेजरमेंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी मोजण्यासाठी या थर्मिस्टरचा उपयोग केला जातो. आता आपण वळूया दुसरा पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर की जो आपण 11वीमध्ये देखील पाहिलेला आहे, त्याचं नाव आहे LDR.
लाईट डिपेंडंट रेजिस्टर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हा देखील सेमीकंडक्टर मटेरियलचा बनलेला आहे आणि हाही डबीच्या आकाराचा आहे, परंतु यामध्ये जे असलेलं मटेरियल आहे ते फोटो कंडक्टिव्ह प्रकारचं मटेरियल आहे, उदाहरणार्थ कॅडमियम सल्फाइड. उजव्या बाजूला या ठिकाणी सिम्बॉल दाखवलेला आहे. थर्मिस्टरचा सिम्बॉल आणि LDRच्या सिम्बॉलमध्ये एकच फरक आहे की LDRच्या सिम्बॉलला इथे हे 3 बाण दाखवलेले आहेत जे इंडिकेट करतात की LDRवर प्रकाश किरण पडत आहेत, म्हणजे हा लाईट ऑपरेटेड डिव्हाइस आहे. आता या ठिकाणी रचना पाहू आपण. कॅडमियम सल्फाइड प्रकारचं सेमीकंडक्टर मटेरियल ह्या 2 टोकाच्या मध्ये सर्पाकृती आकाराने ठेवलेला आहे. ह्या डबीच्या वरची बाजू ही ट्रान्सपरंट कव्हर आहे ज्याच्यावर प्रकाशकिरण पडतात आणि जेव्हा प्रकाशकिरण ह्या सेमीकंडक्टर मटेरियलवर पडतात तेव्हा हे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असल्यामुळं याचे सेमीकंडक्टर मटेरियलचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲटॉमिक बॉन्डपासून रिलीज होतात आणि मटेरियल हे कंडक्टिव्ह होतं, म्हणजेच मटेरियलचा रेजिस्टन्स कमी होतो. मटेरियलचा रेजिस्टन्स हा प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो आणि ज्या तत्वावर हा LDR वर्क होतो त्या तत्वाला फोटो कंडक्टिव्ह प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जर LDRचा रेजिस्टन्स आपण अंधारामध्ये डार्कमध्ये घेतला तर तो मेगा ओहममध्ये मिळेल, तर LDRचा रेजिस्टन्स हा प्रकाशामध्ये अगदी काही ओहम इतका असतो. LDRचे खूप असे ॲप्लिकेशन्स आहेत, त्यापैकी महत्त्वाचे ॲप्लिकेशन्सबद्दल आपण आता पाहू. LDR हा फोटो रिलेमध्ये वापरलेला असतो. त्याचबरोबर LDRचा उपयोग ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल सिस्टीममध्ये केला जातो. LDRचा उपयोग ॲटोमॅटिक आयरिस कंट्रोल फॉर कॅमेरासाठी केला जातो. त्याचबरोबर LDRचा उपयोग ऑब्जेक्ट काउंटर म्हणून देखील ऑब्जेक्ट काउंटर सर्किटमध्ये देखील केलेला असतो. अशा प्रकारे LDRचे महत्त्वाचे असे उपयोग आहेत. त्यानंतर पुढचा ट्रान्सड्यूसर हा कॅपॅसिटिव्ह प्रकारचा ट्रान्सड्यूसर आहे. त्याचं उदाहरण म्हणजे कंडेन्सर मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हटलं की त्याचं काम आपल्याला माहिती आहे. इट कन्व्हर्ट साऊंड एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता या मायक्रोफोनमध्ये एक प्रकारचा कॅपॅसिटन्स चेंज होऊन आपल्याला आउटपुट मिळत असतं. याची रचना आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. इथे पहा, वरच्या बाजूला मेटल फ्रेम दाखवलेली आहे. ही जी मेटल फ्रेम किंवा याला मेटल डायफ्रॅम आपण म्हणूया, याच्यावर साऊंड वेव्ह स्ट्राईक होत असतात. आणि कॅपॅसिटरमध्ये आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटर म्हणजे काय, की 2 कंडक्टर्स सेपरेटेड बाय इन्सुलेटर. या ठिकाणी कॅपॅसिटरची एक बाजू म्हणजे हा वरचा मेटल डायफ्रॅम आहे की जो साऊंड वेव्ज आदळल्यानंतर व्हायब्रेट होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मेटल बॅक प्लेट दाखवलेली आहे. दिस फॉर्म्स द अनदर प्लेट ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे मेटल डायफ्रॅम कॅपॅसिटरचा एक कंडक्टर आहे, तर दुसरा कंडक्टर म्हणजेच मेटल बॅक पेन आहे. आता याच्यामध्ये जी काही स्पेस दाखवलेली आहे, इट ॲक्ट्स ॲज ए इन्सुलेटर. या ठिकाणी जे आपल्याला आउटपुट आहे ते एक मेटल बॅक प्लेटपासून मिळणार आहे, तर दुसरं मेटल डायफ्रॅमपासून घेतलेलं आहे. 2 टर्मिनल या ठिकाणी दाखवलेले आहे. जेव्हा या मेटल डायफ्रॅमवर साऊंड वेव्ह स्ट्राईक होतील तेव्हा मेटल डायफ्रॅम हा साऊंड वेव्हच्या प्रेशरमुळं हा खालच्या बाजूला थोडासा येईल. म्हणजेच काय झालं, हे डिस्टन्स कमी झालं, म्हणजे कॅपॅसिटन्स वाढला. आणि जेव्हा तो मूळ जागी जाईल तेव्हा इथला कॅपॅसिटन्स कमी होईल. म्हणजेच कॅपॅसिटन्समधला बदल हा साऊंड एनर्जीच्या बदलाच्या प्रोपोर्शनल असेल. द चेंज ऑफ कॅपॅसिटन्स रिझल्ट्स इन चेंज इन व्होल्टेज. आणि कॅपॅसिटन्समध्ये बदल झाल्यामुळं या
व्होल्टेजमध्ये देखील बदल घडून येईल. असा कॅपॅसिटर मायक्रोफोनचे खूप मोठे असे उपयोग आहेत. कॅपॅसिटर मायक्रोफोनचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की कॅपॅसिटर मायक्रोफोनचा आकार हा कमी असतो, म्हणून जे काही पोर्टेबल डिव्हायसेस आहेत यामध्ये कॅपॅसिटर मायक्रोफोनचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे. यालाच कंडेन्सर मायक्रोफोन असं देखील म्हणतात. काही महत्त्वाचे उपयोग आपण पाहूया. कंडेन्सर मायक्रोफोन इज यूज्ड इन साऊंड लेवल मीटर्स. साऊंड लेवल मीटर्समध्ये वापरला जातो. त्याचबरोबर हायफाय रेकॉर्डिंगसाठी याचा वापर केला जातो. लँडलाईन टेलिफोन हँडसेटमध्ये कॅपॅसिटर मायक्रोफोनचा वापर केला जातो. कॉर्डलेस टेलिफोन हँडसेटमध्ये देखील कॅपॅसिटर मायक्रोफोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर साऊंड ऑपरेटेड अलाराम सर्किट जे आहेत यामध्ये देखील या कंडेन्सर मायक्रोफोनचा उपयोग केला जातो. ह्या 2 पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचा आपण आज अभ्यास केलेला आहे. पुढील ट्रान्सड्यूसर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.